केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात तेल्हारा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करून शेतकरी व कामगार बचाव दिवस पाळण्यात आला। तेल्हारा तहसील कार्यालयासमोर तेल्हारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलने करण्यात आली। यावेळी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आला आणि काळ्या कायद्याविरोधात तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने देण्यात आली। केंद्रातील मोदी सरकारने नव्याने लागू केलेल्या कृषी पणन विधेयकाच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने नकार दिला आहे। असे असले तरीही शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी माथाडी यांनी एकत्र येऊन विरोध करणे आवश्यक आहे। नव्या कृषी विधेयकामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योगपतीचे गुलाम बनविण्याचे मोठे षडयंत्र मोदी सरकारने रचले आहे। कृषी विधेयकाच्या नवीन कायद्यामुळे शेतकरी व बाजार समिती उद्ध्वस्त होणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतकरी कंगाल होणार असून अदानी अंबानी हे मालामाल होणार आहे, अशी टीका करत तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढविला। शासनाने 3 विधेयक पास केलेत आणि 3 विधेयक हे शेतकऱ्याच्या संबंधित आहेत। तिन्ही विधेयकाचा जर अभ्यास केला आणि तपशीलमध्ये जर बघितलं तर एकंदरीत असं दिसून येते की या विधेयकामध्ये प्रत्येक विधेयकामध्ये जर बघितलं तर प्रत्येक विधेयकामध्ये केंद्र सरकारनं विधेयक पास करत असताना एक पाचर मारून ठेवलेली आहे। या सरकारच्या कथनी व करणीमध्ये इतकं अंतर आहे। जर आपण या विधेयकाचा तपशीलमध्ये अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येतं की हे सरकार जे आहे हे सरकार भांडवलशाही कॉर्पोरेट लोकांच्या दलालीचं सरकार आहे। कारण यांना कृषी उत्पादनापासून तर वितरणापर्यंत या दोन्ही गोष्टीपर्यंत पूर्ण शेतकऱ्यांना या लोकांना कॉर्पोरेट भांडवलदारांच्या घशात यांना शेतकऱ्यांना टाकायचं आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठं नुकसान होऊ शकते। नुकसान होऊ शकतेच नाही तर नुकसान होणारच आहे। कारण यांनी पद्धतशीरपणे जे पहिलं बिल मंजूर केलं ज्याला फार सुंदर नाव दिलं यांनी व्यापार आणि वाणिज्य, शेतीमालाचं व्यापार आणि वाणिज्य, परंतु यांनी पद्धतशीरपणे स्वतः शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा माल खरेदी करू नये म्हणजेच किमान आधारभूत किंमत न देता शेतकऱ्यांनी माल विकावा अशी पद्धतशीर याच्यामध्ये सोय लावली आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड येणाऱ्या काळामध्ये नुकसान होणार आहे। दुसरा मुद्दा दुसरं जे विधेयक यांनी पास केलं त्यामध्ये यांनी काय घेतलं की कंत्राटदार शेती नाव त्याला इतकं सुंदर दिलं की शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण। संदीप सोळंकेसह विलास बेलाडकर, विदर्भ न्यूज, तेल्हारा।